खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. गोरे यांच्या कालावधीत 2018ला 17-18ला मुनगंटीवार साहेबांच्या काळात आराखडा झाला होता. भाऊंनी त्यावेळेस जवळजवळ 48 कोटी रुपयाची कामं मंदिर परिसरात त्या ठिकाणी समाविष्ट होती आणि पर्यटन आणि इको टुरिझमच्या माध्यमातून आपल्या कोथरूडपर्यंत साथ होता. तुम्ही कमी त्यानंतर आधी आमदार होते त्यामुळे होणारे तिथून पुढे रेल ट्रॅकनी लोक भीमाशंकरला जाणार आहे. आपल्या खेड तालुक्यात तिथं होणार आहे. त्यामुळं दुसऱ्या आराखड्यामध्ये 30 कोटी रुपये बोरगिरी परिसरात आणि जंगलामध्ये भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी आहेत आणि 92 कोटी रुपये मंदिर परिसरात पायऱ्यांपासून जो खालचा भाग आहे त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी असे जवळजवळ 350 कोटी आपल्याला 650 कोटी रुपयाचे 3 आराखडे झाले त्याच्यात आलेत. त्या दिवशी सुनेत्राबाईंनी स्वतः होत्या, मुख्यमंत्री महोदय आदल्या दिवशी होते. त्यांच्यासमोर पहिल्या दिवशी एका मुख्यमंत्री महोदय होते तेव्हा नव्हते, दुसऱ्या दिवशी सुनेत्राबाईंनी आल्या तेव्हा होत्या. परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तक्रारीच केल्या, आमचा विकास करून द्या असं नाही बोलले. तक्रारी केल्या, तक्रारी सांगितल्या. परंतु आर्किटेक्टनी ज्यावेळेस आढावा दिला त्यावेळेस त्यांच्यासमोर आर्किटेक्टनी सांगितलं की एवढी कामं 350 कोटीची खेड तालुक्याच्या हद्दीत या ठिकाणी झालेली म्हणजे प्रस्तावित आहेत, काही चालू आहेत, काही टेंडर प्रक्रियेत आहेत, काही आता होतील. आणि मग त्यामुळं यांच्यासमोर सुनेत्राबाईंनी समोर सांगून हे अजून भीमाशंकरबद्दलच बोलत असतील तर माझ्या कालावधीमध्ये या पहिल्या आत्ता 2 नंबरच्या आराखड्यात 100 कोटी, आत्ताच्या आराखड्यात 172 कोटी आणि सुरेश भाऊंच्या काळात जवळजवळ 48 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात असे 300-325 कोटी रुपये या ठिकाणी आलेत. यांना ते माहीत नाही कोणतं काम मंजूर आहे काय, फक्त आपल्या वाट्याला काय आलं नाही म्हणून 2-5 बगल बच्चे कोणाला दारू पाजून, कुणाला पैसे देऊन, कुणाला काहीतरी कुठंतरी छोट्या इकडं हे बोलवायचं. त्यांचे एक जवळचे पाहुणे आहेत ते त्यांना दारू पाजतात, पैसे देतात, बोलायला लावतात. परंतु आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. फक्त आज हे बोलल्यामुळं उत्तर देण्याची वेळ आली. मला त्यांना सांगायचं आहे की भीमाशंकरची जी उर्वरित कामं आहेत ती कामं त्या दिवशी सुनेत्राबाईंच्या समोर मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही 2 दिवस मांडली. हे तिथं उपस्थित असताना सुनेत्राबाईंनी म्हटल्या की मोहिते पाटील, तुमच्या आमदारांनी मला जी कामं सांगितलेत ती मी हे विकास आराखडा म्हणजे कुंभमेळा पूर्ण होईपर्यंत करून देणार. त्यांच्यासमोर उलट सांगितलं त्यांनी. म्हणजे यांना पक्षात किती मान आहे, विद्यमान आमदार कोणत्याही पक्षाचा असू द्या, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना त्यांना मान देणं हे क्रमप्राप्त असतं. त्यांनी मला मानानेच त्या दिवशी सन्मान दिला आणि खेड तालुक्याचे काम उर्वरित कामं करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आता इतर काही गोष्टींवर ते बडबड करत बसतात, इतर माझ्या पुन्हा व्यवहारावर येतात. तुमच्याकडं माझे पूर्वी तुमचे कॉलेज जी झाली याची वाळू, त्याची खडी, त्याचे मुरोम, तुमच्या मशिनरी कोणाकोण आल्या त्याची बिलं दाखवा आता लोकांना. अख्ख्यांना लुटलं तुम्ही, अक्षरशः स्वतःचा बंगला बांधला. तिथं त्या मार्केट कमिटीमध्ये 35-25% आबोनी टेंडर करायला लावली. सभापतीकडून जवळजवळ 1 कोटी रुपये काढून घेतले. ती चौकशी तुम्ही थांबवली आणि मग तुम्ही या संस्थेला मार्केट कमिटीला लुटलं. तुम्ही लोकांना जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना लुटले. लोकांकडून तुमच्या 15 वर्षाच्या काळात कॉन्ट्रॅक्टराकडून टक्केवारी घेतली. आता तुम्ही कुठं कमवायला गेले ते? आत्ता ते आज म्हणले की हे कुठं कमवायला गेले होते. मी आताशी दीडच वर्ष झाले, आता 19 महिने आता मला पूर्ण होतील आमदारकीला. मला माझ्यावर टीका करतात हे कुठं कमवायला गेले होते, पण यांना तर कमवायला कुणीच नाही आहे. आणि मग हे कुठं कमवायला गेले ते? कंपन्या यांच्या गाड्या घोड्या यांच्या 2-2 गाड्या आता 2.5 कोटीच्या एका 2 गाड्या यांच्या घरापुढं पूजा झाली दिवाळीच्या काळात. त्या कुणाच्या होत्या? त्या कुणी दिल्या? आणि ती दुसरी गाडी कोणाची होती यांनी तालुक्याला सांगावं ना. म्हणून मी त्यांना मागं पूर्वी भरपूर बोलण्यासारखं आहे.
या तुम्हाला पुनर्वसनचा प्रश्न सोडवता आला नाही. अरे भामासखेडचं धरण तुम्ही विकून खाल्लं. शेती प्रयोजनार्थ असणारं धरण कॅनॉल रद्द केला. त्या कॅनॉलच्या जागांवर तुमच्या बगलबच्च्यांनी शेड बांधली, तिथं प्लॉटिंग केलं. तुमचीच लोकं आहे ना ती. आणि पाणी कुणाला दिलं? खेड तालुक्याला राखीव ठेवायचं सोडलं. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला 2012 आणि 2013ला तुम्हीच आमदार होते. त्यावेळेस ते किती रक्कम त्याच्यात मिळाली? त्यावेळेस इलेक्शनच्या अगोदर आम्ही 10 वेळा विचारलं. आपले सहकार नेते नानासाहेब टाकळकरांनी विचारलं. तुम्ही आत्तापर्यंत उत्तरच दिलं नाही. इनरकॉनमध्ये तुम्ही झाडं तोडली. त्यावेळेस तिथे किती इनरकॉन पण पैसे घेतले. अरे प्रोजेक्ट तुमच्या आशीर्वादानेच झाले ना. शेतकऱ्याला तालुक्याला फसवलं, MIDCत फसवलं, SEZमध्ये फसवलं. त्याच्यामुळं जास्तीचं बोलायला लावू नका. मला या तालुक्याचा विकास करायचा आहे. मी आमदारकीपूर्वी जी शब्द दिलेत ते माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील. आज तुम्ही प्रत्येक त्यांचं भाषण ऐका. मी केलं, येऊ केलं. तुम्ही काही केलेलं नाही आहे. बँक ही पहिल्याच मंडळींनी डेव्हलप केलेली आहे आणि तालुक्याच्या लोकांच्या याच्यावर पैशावर ती बँक चालली. तुमचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमच्या त्या आपल्या भामासखेडच्या त्या कॅनॉलमध्ये येणारा 358 खराबडीचा गट नंबर कुणी विकला हे ते एकदा त्यांना म्हणा सांगा उत्तर की तुम्ही कुणी काय केलं ते. त्यामुळं हे पूर्ण या तालुक्याची चोरी करणारे एक चोर आहे. अजूनही एक चोरी त्यांनी केली. ती 8-10 दिवसामध्ये तिची चौकशी चालू आहे. आपल्या एका गोष्टीची मोठी चोरी त्यांनी केलेली आहे की एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधीला एवढ्या ठिकाणची एक मी आता ते डिटेलमध्ये आता 8-10 दिवसात सांगेल, परंतु त्याचा सगळा आढावा आल्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगणार आहे. हे अजूनही पण छोटे त्यांना काही गोष्टी पुरत नाही. अजूनही त्या चोरीच करतात. त्याच्यामुळं यांनी या तालुक्याची चोरी करून हे मोठे झालेत. त्याच्यामुळं यांना बोलण्याचा राईट नाही आहे. तुम्हाला काय करायचं तालुक्याचा नक्की विकास करा. पण मी आमदार आहे. हे तालुक्याच्या जनतेने मला दिलेलं पद आहे. त्या जनतेने मला सांगावं की तुमचं चुकतं आहे. मी जनतेचं ऐकल, पण तुमचं ऐकायला मोकळा नाही. घरगुती कार्यक्रम समजून या ठिकाणी कार्यक्रम केला. त्याबद्दल सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीनं स्वतःचा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भीमाशंकरला होते. त्यांनी पत्रकारांसमोर एक शब्द वापरला की आम्ही बाबाजी काळे यांना एक प्रपोजल दिलेलं आहे. नेमकं प्रपोजल काय? प्रपोजल इतकं चांगलं आहे आणि ते पण आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या तालुक्याचं वैभव आहे भीमाशंकर. त्या ठिकाणी ते एकच म्हटले, हे वादविवाद घालू नका. म्हणलं माननीय मुख्यमंत्री महोदय, आम्ही वाद कोणतेच घालत नाही आहे. त्यांनी एकच सांगितलं की जी 12 ज्योतिर्लिंग देशात आहेत त्याच्यात 1 नंबरचं ज्योतिर्लिंग भीमाशंकर मी करणार. त्यामुळं तुमची जेवढी कामं आहेत त्या कामाचे सगळ्याचं प्रपोजल घेऊन माझ्याकडे या. त्या कालावधीमध्ये वळसे पाटील साहेब गाडीने खाली गेले. त्यांना माहीत नव्हतं म्हणून ते वर आल्यावर त्यांना म्हटले की मी बाबाजीला एक प्रपोजल दिले. ते प्रपोजल असं होतं की मी 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 नंबरचं ते ज्योतिर्लिंग करून देणार आहे. तुम्ही जेवढी कामं मला सांगाल तेवढी कामं हे करून देऊ. आणि त्यानंतर जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये आता ह्या अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमध्ये त्या प्रपोजलमध्ये वाढणार आहेत कामं. आणि ती खेड तालुक्याचीच वाढणार आहे. येणाऱ्या काळात जसं काल 6 खासदार दुसऱ्या पक्षात जात आहे असं कळतंय, येणाऱ्या काळात त्या प्रपोजलद्वारे तुम्हाला भाजप प्रवेशाची शक्यता? आता माझ्यावर माझा विश्वास तर आहेच, पण पक्षाचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहे. मी शिवसेनेत आल्यापासून माझा प्रवास त्यांना माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे. आमच्या आमदारांच्यावर आमचा पक्षाचा पूर्ण विश्वास. दुसरं असं आहे की आम्हाला जेवढी काळजी पाहिजे त्याच्यापेक्षा बाकीच्या लोकांनाच जास्त काळजी आहे. आणि आम्ही ह्या अशा मुख्यमंत्री, पालकमंत्री कामकाज करण्यात आहे आणि त्या माध्यमातून ते त्यांना भेटले, बोलले, तर त्याच्यावर काही होत नाही. आमच्या आमदारांच्यावर 100% पक्षाचा विश्वास आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे
दिवसभर कोणत्याही आमदारांच्या बरोबर जा, कोणत्याही मंत्र्यांबरोबर जा, तालुक्याचं भरपूर काम करा, संध्याकाळी फक्त आपल्या घरी या. आणि त्या बाबतीत आमचा 100% विश्वास आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी त्याप्रमाणे तालुक्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी 100% कामकाज केलेलं आहे. त्यामुळं आमचा त्यांचा 100% विश्वास आहे. काल या ठिकाणी शिंदे सेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेतील सभागृहाचे उपसभापती विनोदताई गोळे आले आणि त्यांनी असं म्हटलं की 6 खासदार गेले, म्हणजे आपले लोक आपल्याला सांभाळता येत नाही आणि म्हणून पक्षाला ते दोष देत होते. त्यावर काय सांगतो? खरं तर टीकात्मक बोलायला मी भरपूर बोलू शकतो, परंतु मी कायम आपल्या उंचीचा विचार करून मी त्या ठिकाणी बोलत असतो. जे कोणी बोलत असतील तर ह्या लोकांचा जन्म शिवसेनेने घातला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुइझम सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या लोकांनी यांना मोठं केलेलं आहे. काही लोकांना मोठं होत असताना मागच्या दिवसाचं भान नसतं आणि त्यामुळं स्वार्थापोटी काही गोष्टी जर बदलल्या असतील तर त्या झाकण्यासाठी कोणी कोणावर टीका करतं. त्याला महत्त्व देण्या इतकं मी ते मानत नाही आणि मला वाटत नाही की अशा पद्धतीने काही विषय होईल. 3-4 वर्षामध्ये सुरुवातीला राज ठाकरे असतील, माजी मुख्यमंत्री साहेब असतील, त्याच्यानंतर 40 आमदार असतील, आता 6 खासदार असतील, असे सगळेजण बाहेर पडले. अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे, देशही पाहतो आहे. स्वार्थापोटी राजकारणाच्या परिस्थितीनुसार बदलणारे अनेक विषय आहेत. वाऱ्याच्या प्रमाणे बदलणारी लोकं पाहिली, परिस्थितीनुसार बदलली नाही पाहिली. आकाशामध्ये न दिसणारे न मोजता येणारे तारे असतात, पण त्यांच्याकडे पाहून कोणी दिशा ठरवत नाही. ध्रुव ताऱ्याकडे बघून मात्र दिशा ठरवली जाते. त्याचं कारण ते स्थिर असतं. अस्थिर असणाऱ्या माणसाकडे बघून कोणी दिशा ठरवत नाही. भविष्यात परिस्थितीनुसार बदलणारी जी माणसं आहे त्यांच्याकडे बघून समाज मात्र बदलणार नाही. कदाचित दिवस जास्त लागतील, पण पुढच्या काळामध्ये ह्या अशा स्थलांतर करणाऱ्या स्वार्थी लोकांना लोक त्याच्या पद्धतीने जागा दाखवतील. हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. आभार. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात. राजकारणात काहीही घडू शकतं. खेड तालुक्याचे 2 तालुके होण्याची शक्यता आहे. कदाचित येणाऱ्या काळात तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडनं आमदारकीची ऑफर आली तर? आम्ही आजपर्यंत जे वागलो आहे ते उद्याच्या काळात तसंच वागणार आहे. एखादा ड्रायव्हर दररोज गाडी चालवत असताना खड्डे चुकवतो. तो जाणीवपूर्वक अनुभवानुसार एखादा माणूस किंवा एखादं जनावर आलं तर ते सुद्धा चुकू शकत नाही. याचाच आधार घेऊन कायदा बनवला आहे आणि एखादा जर ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यावरून त्याला सूट दिली जाते. तसा आमचा आजपर्यंत राजकीय अनुभव आहे. त्याच्यापासून आम्ही कधी हटलेलं नाही. आमच्या अनुभवाप्रमाणे जो समाजामध्ये आम्ही आदर्श ठेवला आहे तोच भविष्यकाळात राहील. त्यामुळं अशा पद्धतीच्या विषयाने काय बदल होईल असं मला वाटत नाही. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.